घटना समितीचे त्यावेळचे सदस्य के.टी. शहा आणि ब्रजेश्वर प्रसाद यांनी घटनेच्या प्रास्ताविकेमध्ये समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता या दोन्ही शब्दांचा अंतर्भाव असायला हवा अशा पद्धतीचा प्रस्ताव आणला. घटनेचे निर्माते संविधानकर्ते सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच या प्रस्तावाला नकार देत संविधानामध्ये हे धर्मनिरपेक्षतेचं आणि समाजवादाचं मूल्य पानापानावरती आहे असं सांगितलं. म्हणजे घटनाकारांनी संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद या दोन्ही शब्दांना स्थान दिलं नव्हतं. आता भाजपाचे नेते सन्माननीय सुब्रमण्यम स्वामी यांची जी याचिका दाखल करण्यात आलेली होती सर्वोच्च न्यायालयात, त्या याचिकेवरती सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने अनुमती दर्शवलेली आहे. आणि या याचिकेमध्येच सुब्रमण्यम स्वामी यांनी धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे जे दोन शब्द संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये प्रिॲम्बलमध्ये आहेत त्यांना हटवण्यात यावं अशी मागणी केलेली आहे. आणि ही मागणी करताना त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि घटनाकारांचा संदर्भ दिला आहे आणि केशवानंद भारती या केसचा सुद्धा संदर्भ देत ही मागणी सन्माननीय सुब्रमण्यम स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवलेली आहे. एप्रिलमध्ये आता सुनावणीला सुरुवात होईल आणि संविधानाच्या प्रिॲम्बलमध्ये असलेले हे जे दोन शब्द आहेत ज्याच्यावरून सातत्यानं चर्चा होत राहिलेली आहे देशामध्ये, धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद, हे खरंच हटवले जातील आणि सातत्यानं उजव्या विचाराची मंडळी हे दोन शब्द वगळण्यात यावे अशा पद्धतीची मागणी का करतात, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या व्हिडिओमधून करणार आहोत. नमस्कार, मी रवी आणि तुम्ही पाहताय लँटन मराठी. धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे दोन शब्द घटनेच्या प्रास्ताविकेमध्ये आहेत. मात्र घटनाकारांनी तर ते प्रास्ताविकेमध्ये आणले नव्हते. मग ते नक्की आले केव्हा? तर 1976 साली इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या काळामध्ये 42वी घटना दुरुस्ती केली आणि 42व्या घटना दुरुस्तीनंतर संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये सेक्युलर आणि सोशलिस्ट हे दोन नवे शब्द समाविष्ट केले गेले. 2008 मध्ये अशीच एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली होती. त्यावेळी सरन्यायाधीश होते के जी बालकृष्ण यांच्यासह 3 सदस्यीय पीठासमोर याची चर्चा झाली आणि 2008 साली सर्वोच्च न्यायालयासमोर आलेल्या या याचिकेवर निकाल देत असताना बालकृष्ण आणि 3 सदस्यीय पीठानं याचिका फेटाळून लावली. याचिका फेटाळून लावत असताना दिलेला निकाल खूप महत्त्वाचा आहे. त्या निकालामध्ये या 3 सदस्याच्या पीठाने स्पष्ट म्हटलंय की धर्मनिरपेक्षता किंवा समाजवाद या शब्दांचा अर्थ कम्युनिस्टांना अपेक्षित असल्या पद्धतीनं याचिकाकर्त्यांनी कहण्याची गरज नाही आहे. खरं तर या दोन्ही शब्दांचा अर्थ हा व्यापक आहे आणि तो लोककल्याणाच्या हेतूनं आलेला आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं हे दोन शब्द वगळण्याचा प्रश्नच येत नाही अशा पद्धतीचा निकाल 2008 साली सर्वोच्च न्यायालयानं दिला. पण त्यानंतर सुद्धा धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद या शब्दावरून सातत्यानं चर्चा होत आली. भाजपाचे वरिष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केलेली आहे आणि त्यात त्यांनी म्हटलं आहे की धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे जे शब्द आहेत हे शब्द भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेतून काढून टाकावेत, हटवून टाकावेत, कारण घटनाकारांनी या शब्दांना तिथे स्थान दिलेलं नव्हतं. 1976 साली इंदिरा गांधी यांचं सरकार असताना आणीबाणीच्या काळामध्ये 42वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि त्यानंतर या दोन शब्दांचा समावेश भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये करण्यात आला. मूलतः हे दोन्ही शब्द भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये येणं म्हणजे केशवानंद भारती प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं जो निकाल दिलेला होता त्या निकालाच्या रचना सिद्धांताला तडा देण्याचं काम भारतीय संसदेनं आणीबाणीच्या कालावधीमध्ये केलं अशा पद्धतीचा दावा सुब्रमण्यम स्वामी यांनी त्यांच्या याचिकेतून केलेला आहे. आणि कलम 368चा आवर्जून त्यांनी उल्लेख केलेला आहे. कलम 368 नुसार भारतीय संसदेच्या अधिकार कक्षेत हा विषयच नाही अशा पद्धतीचं मत सुद्धा त्यांनी या याचिकेतून मांडलेलं आहे. आता केशवानंद भारती प्रकरणाचा जो सुब्रमण्यम स्वामी यांनी दाखला दिलेला आहे ते प्रकरण नक्की काय आहे तर केरळमधल्या इडिनार या हिंदू मठाचे केशवानंद भारती हे मठाधिपती होते. 1973 साली
जमीन सुधारणा विधेयक आलं, त्यामुळे केरळमध्ये असलेल्या मठांचं जे नियंत्रण आहे त्याच्यावरती निर्बंध येऊ लागले आणि हे निर्बंध आल्यामुळे अनुच्छेद 26चं उल्लंघन सरकारकडून केलं जात आहे. माझा धर्म स्वीकारण्याचा, अंगीकारण्याचा, त्यानुसार मला माझ्या उपासना करण्याचा, माझ्या धार्मिक स्थळांचं महत्त्व वाढवण्याचा, त्यातून संपत्ती निर्माण करून त्याचं संरक्षण करण्याचा मला भारतीय संविधानानंच कलम 26 नुसार जो अधिकार दिलेला आहे त्याचं उल्लंघन या जमीन सुधारणा विधेयकामुळे होतंय, अशा पद्धतीचा दावा केशवानंद भारती यांनी न्यायालयात केला. प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडे गेलं आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यावेळी M.S. सिकरी नावाचे न्यायमूर्ती होते, सरन्यायाधीश होते. त्यांच्या समोर हे प्रकरण चाललं. M.S. सिकरी यांच्यासह एकूण 13 जणांचं पीठ होतं. म्हणजे 13 सदस्यीय पीठांसमोर केशवानंद भारतीचं प्रकरण चाललं आणि 13 पैकी 7 जणांनी केशवानंद भारती यांच्या बाजूनं निकाल देत खूप महत्त्वाची टिप्पणी केली. जवळपास 700 पानांपेक्षा हा मोठा निकाल आहे आणि 68 दिवस सलग याची सुनावणी चालली होती. या निकालामध्ये केशवानंद भारती यांच्या बाजूनं 7 न्यायमूर्तींनी निकाल दिला आणि निकाल देत असताना सांगितलं की इथे सत्ता कोणाची हे असो, राज्य मात्र कायद्याचेच असेल आणि राज्य कायद्याचे असताना इथली न्यायपालिका असेल किंवा इथल्या न्यायपालिकेबरोबर असलेले जे इतर स्तंभ आहेत त्यांची स्वातंत्र्यता अबाधित ठेवणं हे सर्वात महत्त्वाचं काम आहे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा या निकालामध्ये या 13 पैकी 7 न्यायमूर्तींनी जो मांडला तो असा होता की भारतीय संविधानाचा जो गाभा आहे, जी मूळ फ्रेम आहे, त्याला अजिबात धक्का लावता येणार नाही, कोणालाही त्यामध्ये बदल करता येणार नाही. संविधानामध्ये नवनवीन संशोधन करून बदल करण्याचा अधिकार जरी संसदेला असला तरीही संविधानाचा जो मूळ गाभा आहे, जी मूळ फ्रेम आहे, त्याच्यामध्ये मात्र बदल करण्याचा अधिकार कोणालाच नाही, अशा पद्धतीचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला. आता सर्वोच्च न्यायालयाच्या त्याच निकालाचा धागा पकडून सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. यापूर्वी 1998 साली अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये घटना समीक्षा समिती सुद्धा नियुक्त करण्यात आलेली होती. त्यानंतर राजनाथ सिंह तत्कालीन गृहमंत्री त्यांनी सुद्धा या अनुषंगानं, ह्या 2 शब्दांच्या अनुषंगानं आक्षेप नोंदवत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच या प्रस्तावाला नकार दिला असल्याचं म्हटलं होतं. आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांनी कर्नाटकातल्या एका युवा ब्राह्मण परिषदेमध्ये काही जण आम्हाला सांगतात की संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हा शब्द आहे, त्यामुळे तुम्ही तो पाळला पाहिजे, अशा पद्धतीचा आग्रह करतात. हो, संविधानामध्ये हे शब्द आहेत, त्यामुळे आम्ही हे शब्द पाळणार, तो त्याचा अंगीकार करणार. मात्र काही कालावधीनंतर हे शब्द भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेत असणार नाहीत, अशा पद्धतीचं जाहीर भाष्य केलेलं होतं. आता सुब्रमण्यम स्वामी यांच्या याचिकेवरती सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे, अनुमती दिली आहे. एप्रिलमध्ये त्याच्यावरती सुनावणी सुरू होईल. यापूर्वी एकदा सर्वोच्च न्यायालयानं अशाच पद्धतीच्या याचिकेला फेटाळलेलं आहे. आता सुब्रमण्यम स्वामी यांच्या याचिकेवरती सर्वोच्च न्यायालय काय निकाल देतं हे येणारा काळच ठरवेल. पण भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये असलेले हे जे 2 शब्द आहेत, सेक्युलर अँड सोशलिस्ट, घटनाकारांनी या प्रिॲम्बलमध्ये समाविष्ट केलेले नाही आहेत, तर ते नंतर समाविष्ट झालेले आहेत आणि त्यालाच आता सुब्रमण्यम स्वामींनी चॅलेंज केलेलं आहे. पाहूया याचा निकाल नक्की काय येतो. आपल्याला हा व्हिडिओ आणि व्हिडिओमधली माहिती कशी वाटली, आपल्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा आणि लँटन मराठीच्या सगळ्याच प्लॅटफॉर्मला आपण फॉलो करत नसाल तर फॉलो करायला सुरुवात करा. नमस्कार.